नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, देशात फक्त मोदींचीच हवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। मोदीजींची हवा आहे, जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे। त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40च्या पार जाणार म्हणजे जाणारच। कुबड्यांचा आधार घेऊन उभा असलेला भाजप 45 जागा जिंकण्याची भाषा करतो। भाजप 45 काय 145 जागा जिंकेल आणि देशात 5000 जागा जिंकतील, राऊतांचा भाजपला टोला। भाजप हवेतला पक्ष असाही साधला निशाणा। मिशन 145 पण करू शकता। भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये 1000 जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये 148 जिंकतील। भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे, तो जमिनीवरचा पक्ष नाहीये। विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी मोदींविरोधात कुणाचा पर्याय, अजितदादांचा सवाल। तर येत्या काळात महायुतीच्या बाजूने वातावरण झुकवणार, तर लोकसभा निवडणुकीवरून अजितदादा यांचं हे वक्तव्य। विरोध महायुती केलेली, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे, त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला। लोकसभेला महाविकास आघाडी 40 जागांवर निवडणुका जिंकेल, आम्हाला आत्मविश्वास, खासदार संजय राऊतांचा दावा। कुबड्यांवर उभ्या असलेल्या पक्षानं 45 जागा जिंकणं बाजूला ठेवावं असंही वक्तव्य। पक्ष 2 कुबड्यांवरती उभे आहेत, मिंदे आणि अजित पवार। त्याने 48 जागा 45 जागा जिंकण्याची भाषा करावी हास्यास्पद आहे। तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला। लोकसभेसाठी ठाकरे गटाकडील 2 ते 3 जागांची अदलाबदल होऊ शकते, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती। लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित जो आहे तो लोकसभा विधानसभेला हाच राहील। पण लोकसभेच्या संदर्भात 1-2-3 जागा इकडे तिकडे होऊ शकतात, अदलाबदल होऊ शकतात शिवसेनेकडच्या सुद्धा। पक्षप्रमुख लोकसभा लढ म्हणाले तर लढणारच, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर चंद्रकांत खैरे आणि दानवे जिवलग मित्र, कोणी उभं राहिलं तरी दुसरा त्याला निवडून आणेल, संजय शिरसाट यांचा खोचक टोला। उडी मारायला सांगितली उद्धवजी ठाकरे साहेबांनी तरी मी मारेल, बाकी तर निवडणुका लढायचा तर काही प्रश्नच नाही। हे पण खैरे साहेब आमचे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे आदर मला आहे, त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे। अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार, शिरूर लोकसभेची जागा जिंकणार, मी चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, अजित पवारांचं अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान। सुद्या ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। दादांचं आव्हान हीच माझ्या कामाची पोचपावती, दादांनी आधीच कान उघडणी करायला हवी होती, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। अजितदादांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारच, विलास लांडेंनी व्यक्त केली इच्छा। अजितदादांनी कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं जाहीर करताच लांडेंची प्रतिक्रिया। सालापासून 2019ला मी इच्छुक होतो, 2019ला मी चांगल्या प्रकारे लोकांच्या पण गेलो, नंतरच्या काळामध्ये त्यांनी अमोल कोल्हेंना अचानक आणलं, मग ते आदरणीय अजितदादांचं मी नेतृत्व मानलं आणि मी थांबलो। अजित पवारने आज आव्हान केलेलं आहे अमोल कोल्हेंना, त्यानंतर तुम्ही इच्छुक आहात का? 100% इच्छुक आहे।